आधी नसरापूर प्रकरण, त्यानंतर पर्वती प्रकरण या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरलेला असताना आता पुण्यातूनच आणखी एक हादरवणारी घटना समोर आलेली आहे। या प्रकरणामध्ये एका 70 वर्षांच्या चुलत आजोबाने स्वतःच्याच नातीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। पूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही घटना पुण्यातील येवलेवाडी परिसरामध्ये घडलेली आहे। या घटनेत असं घडलंय मुळात की हे जे कुटुंब आहे हे मूळचं नेपाळचं आहे, मात्र उदरनिर्वाहासाठी पुण्यामध्ये स्थायिक झालंय। पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून या सगळ्यांचंच वास्तव्य आहे आणि जी चिमुकली आहे आणि जे या प्रकरणातले आरोपी आहेत हे दोघे सुद्धा एकमेकांचे नातेवाईक आहेत। जी माहिती समोर येते प्राथमिक दृष्ट्या त्यातून असं कळतंय की हा जो माणूस आहे ज्याने हे सगळे अत्याचारांचे प्रयत्न केलेले आहेत तो याच चिमुकलीचा 9 वर्षांच्या या मुलीचा सख्खा चुलत आजोबा आहे आणि त्यानेच घरात कुणीही नसताना, कुणीच नाहीये म्हणून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्याचा हा सगळा प्रयत्न केलेला होता। या प्रकरणामध्ये तातडीनं चिमुकलीच्या घरच्यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली आहे, फिर्याद दिलेली आहे। फिर्यादीनुसार सध्या तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्याचनुसार आरोपीला अटक सुद्धा झाली आहे। मात्र या चिमुकली बरोबर नेमकं काय काय घडलेलं होतं, तिच्या बरोबर या विकृताने नेमकं काय केलेलं होतं, या सगळ्याचा एकंदरीत तपास केला जाणार आहे। वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत आणि अहवाल आल्याच्या नंतर जर या प्रकरणामध्ये गरज वाटली तर आणखी जास्त कलमांची वाढ सुद्धा केली जाऊ शकते। मात्र या आधी जर आपण पाहिलं तर पुण्यातील पर्वती भागामध्ये सख्ख्या आजोबांनी केलेले हे सगळे प्रयत्न असतील किंवा आता चुलत आजोबांनी केलेले प्रयत्न असतील, एकंदरीतच विकृत मानसिकता सुसंस्कृत पुणे शहरामध्ये वाढीस लागली आहे की काय असं म्हणण्याची ही वेळ आली आणि त्यामुळेच या पद्धतीच्या सगळ्याच आरोपींना कठोरातील कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी जोर धरताना पाहायला मिळते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।